नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर परेश पालक आणि आज आपण जाणार आहोत पावागडला. लेट्स गो. नमस्कार मित्र मंडळी. अरे गणपती बाप्पा म्हटलो मी. परत गणपती बाप्पा मोरया. पावागड हे गुजरात राज्यातील पंचमल जिल्हा आणि हलोल तालुक्यातील दुर्ग व यात्रास्थान असून पायथ्याशी चंपानेर हे ऐतिहासिक ठिकाण आहे. बडोद्यापासून 50 किलोमीटर अंतरावरील चंपारण्य या गुजरातच्या प्राचीन राजधानीजवळच हे मंदिर वसलेले आहे. पावागडच्या शिखरावरील 10व्या ते 11व्या शताब्दीपासूनचे महाकालीचे मंदिर या भागातील जागृत देवस्थान आहे आणि मातेच्या शक्तिपीठांपैकी एक आहे. पावागडला वर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक तुम्ही पायऱ्याने चढत जाऊ शकतात किंवा दुसरा म्हणजे उडण खटोला, जो जास्तच फेमस झाला आहे हल्ली, कारण की पायऱ्या कोणालाच चढायच्या नाही आहेत. उडण खटोलाचं बुकिंग तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता किंवा ऑन द स्पॉट सुद्धा काढू शकता. पण जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं तर तुम्ही कार पार्किंगमधून सरळ गेट नंबर 3 मधून प्रवेश करू शकता आणि ऑन द स्पॉट जर तुम्हाला तिकीट काढायचं असेल तर मग तुम्हाला गेट 1 वरून इतरांसारखं रांगेत उभं राहून तिकीट काढावं लागेल आणि मग पुन्हा उडण खटोल्याच्या रांगेमध्ये उभं राहावं लागेल. सो ऑनलाईन काढलं तर जरा तुमचा वेळ वाचेल, बाकी काही नाही. उडण खटोल्याचा टायमिंग सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 5:45 पर्यंत आहे आणि जर तुम्हाला एकदम सावकाश दर्शन करायचं असेल, एकदम आरामात दर्शन करायचं असेल तर 5:45 जर तुम्ही उडण खटोल्याच्या एंट्री गेटजवळ पोहोचले, म्हणजे गेट नंबर 3 जवळ, तर तुम्ही पहिल्याच उडण खटोल्याने वर जाऊ शकता. तेव्हा एवढी गर्दी नसते. काही सण असेल जसं नवरात्र वगैरे तर मग भयंकर गर्दी असते, प्रश्नच नाही. पण अदरवाईज तुम्ही आरामात मग दर्शन करू शकता. जसं जसं 7-8 वाजायला येतात तशी गर्दी वाढायला सुरुवात होते, मग ती रांगही मोठी व्हायला लागते. त्यामुळे लवकर आलं तर बेस्ट. या रोपवेमुळे भाविकांना माचीहून पावागड पर्वतापर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले आहे. वाटेत आपल्याला जैन तीर्थंकरांची पुरातन मंदिरेही दिसतात. पावागडच्या नावाविषयी एक आख्यायिका आहे. दुर्गम असणारा हा पर्वत चढणे एकेकाळी अशक्य कोटीतील गोष्ट होती. चारही बाजूंनी खोल दऱ्या असल्याने येथे चहूबाजूंनी वेगात वारे व्हायचे. यामुळेच या ठिकाणास पावागड म्हणजेच चारही बाजूंनी वाऱ्याचे अस्तित्व असलेले ठिकाण असे म्हणत असत. 12व्या शतकातील जुन्या शिलालेखात याचा पावकगड असा उल्लेख आढळतो. गणपती बाप्पा मोरया. ह्या भागामध्ये काही पुरातन मंदिरांचे अवशेष सुद्धा आढळतात. शैव पंथात पाशुपत संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवणारे लकुलिश हे गुजरातमधलेच. इसवी सन 1ल्या शतकातील लकुलिश यांना शिवाचा अवतार समजले गेले आहे. पावागडच्या डोंगरावर लकुलिशाचे इसवी सन 10व्या शतकातले मंदिर आहे आणि हे मंदिर खरोखर पाहण्यासारखे आहे. महर्षी विश्वामित्र यांच्या कठोर तपस्येला प्रसन्न होऊन माँ काली इथे प्रकट झाली आणि तेव्हापासून ती भक्तांना आशीर्वाद देते. पावागडवरच विश्वामित्री या नदीचा सुद्धा उगम होतो. नदीचे नाव विश्वामित्री असण्याचे कारण की येथे गुरु विश्वामित्रांचे वास्तव्य होते. असे मानण्यात येते की काली मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना विश्वामित्रांनीच केली होती. रोपवेमधून उतरल्यावर साधारणतः 250 पायऱ्या चढल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आपण पोहोचतो. चप्पल सगळ्यात शेवटी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्ही काढू शकता. चप्पल स्टँड तुम्हाला खालपासूनच दिसतात. बरेचसे भाविक आधीच चप्पल काढून टाकतात, मग त्यांना तापलेल्या फरशांवरून चालावं लागतं. बट तुम्ही जर मुख्य प्रवेशद्वाराच्या आधी चप्पल काढली तर तुम्ही सोयीस्कररित्या वरती चढू शकतात. चंपानेरमधील हे मंदिर पूर्वी सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या राजपूत वंशजांच्या पूर्वपूर्ती राज्याचा एक भाग होते. या ऐतिहासिक ठिकाणाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे.
बऱ्याचशा लोकांची कुलदेवी असणाऱ्या या मातेच्या मंदिरात 3 प्रतिमा आहेत. केंद्रस्थानी कालिका माता, उजवीकडे काली आणि डावीकडे बहुचरा माता आहे. पावागड किंवा चंपानेरमध्ये अनेक सत्तांतरे झाली. मेवाडमधील खिची चौहान राजपुतांनी सुमारे 1300 मध्ये पावागड आणि चंपानेर ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते. चंपानेर जवळील एका विहिरीत सापडलेल्या शिलालेखावरून याची पुष्टी होते. हा शिलालेख खिची चौहान राजपुतांच्या शासकांची संपूर्ण वंशावळी देतो. रामदेवापासून जयसिंहापर्यंत एकूण 13 राजकर्ते, ज्यापैकी 5वा शासक पन्हाळ शिला याने चंपानेर आणि पावागडवर खिची चौहान राज्य स्थापन केल्याचे सांगितले जाते. गुजरात सल्तनतीने खिची चौहानांकडून चंपानेर आणि पावागड ताब्यात घेण्याचे अनेक प्रयत्न केले. पावागड काबीज करण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर गुजरातचा सुलतान महमूद शाह पहिला याने डिसेंबर 1484 मध्ये रावल जयसिंग यांचा पराभव करून पावागड ताब्यात घेतला. ही रक्तरंजित लढाई तब्बल 20 महिने चालली. गुजरातमधील 2 महत्त्वाचे किल्ले म्हणजे गिरनारचा जुनागड आणि चंपानेरचा पावागड काबीज केल्याबद्दल महमूदला गुजरातीमध्ये बेगडा असे संबोधले जाऊ लागले. बे म्हणजे 2, गडा म्हणजे किल्ला. त्यानंतर म्हणजेच सुमारे 500 वर्षांपूर्वी पावागडमधील कालिका मंदिर आक्रमणकर्त्यांनी उद्ध्वस्त केले होते. त्यांनी मंदिराचा शिखर नष्ट करून या ठिकाणी दर्गा बांधल्याचा इतिहास आहे. तब्बल 500 वर्षे शिखराची पुनर्बांधणी झाली नाही, शिवाय ध्वजही फडकवण्यात आला नाही. मात्र आता गर्भगृहाच्या माथ्यावर असलेला दर्गा सामंजस्याने हलवून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. तसेच नवीन शिखरही बांधण्यात आलेलं आहे. नुकतेच 2022 मध्ये या नूतनीकरण केलेल्या श्री कालिका मातेच्या मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. यावेळी पूजा केल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते पारंपरिक भगवा ध्वजही फडकवण्यात आला. तब्बल 500 वर्षांनंतर महाकालीच्या मंदिरावर हा भगवा ध्वज फडकला. आता दिवसातून 5 वेळा भाविकांमार्फत ध्वजारोहण केले जाते. यासाठी भाविक ॲडव्हान्स बुकिंग करू शकतात. शक्ती सतीचे नश्वर शरीराचे 51 तुकडे झाले आणि ते भारतामध्ये विविध ठिकाणी विखुरले गेले. हे सगळे एक पवित्र स्थान आहेत. त्यापैकीच हे एक पावागड. असं म्हणतात की देवीच्या उजव्या पायाचा भाग पावागडला पडला होता आणि तिथूनच हे तीर्थक्षेत्र उदयास आलं. या शक्तिपीठांच्या निर्मितीबद्दल एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. दक्ष प्रजापती हा देवी सतीचा पिता होय. दक्षाची संमती नसताना सतीदेवीने शिवशंकरासोबत विवाह केला. त्यामुळे अर्थातच शिव हा दक्षाचा अत्यंत नावडता जावई झाला. दक्षाने एकदा मोठा यज्ञ करायचे ठरवले व इतर सर्वांना त्यासाठी आमंत्रण दिले, पण सतीला किंवा शिवशंकराला आमंत्रण दिले नाही. देवी सतीला यामुळे अतिशय वाईट वाटले, पण तरीही माहेरच्या ओढीने तिने जायचा हट्ट धरला. तेव्हा तिथे झालेला अपमान सहन न होऊन देवी सतीने यज्ञकुंडामध्ये उडी मारली. हा भयंकर प्रकार शिवशंकराला कळल्यावर त्यांनी आधी वीरभद्रादी वीरांसकट दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला आणि शोकाकुल अवस्थेमध्ये सतीचा निष्प्राण देह घेऊन तांडव करत संपूर्ण ब्रह्मांड पालथे घातले. त्याचवेळी भगवान विष्णूला हे माहीत होते की शिवाच्या क्रोधामुळे संपूर्ण सृष्टीचा नाश होऊ शकतो. म्हणून सृष्टीचा व्यवहार सुरळीत चालण्यासाठी विष्णूने सुदर्शन चक्राने त्या देहाचे तुकडे केले. ते तुकडे भूतलावर ज्या ज्या स्थळी पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे निर्माण झाली. उडण खटोल्यातून उतरल्यानंतर म्हणजेच माचीहून परतताना आपण किल्ल्याचे अवशेष पाहू शकतो.
खाली चंपानेरमध्ये सुद्धा 16व्या शतकातील राजधानीचे अवशेष आपल्याला दिसतात. आपण कधी वडोदऱ्याजवळ आलात तर पावागडला नक्की व्हिजिट करा. पुन्हा भेटूया पुढील एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.